महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। सोयाबीन खरेदी सुरू ठेवण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्र्यांची परवानगी। शिवराजसिंह चौहान यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी फोन केला होता। बीड हत्या प्रकरणात तपास करणारे अधिकारी बदलले। तपास पथकात बसवराज तेली आणि अनिल गुजर यांना कायम ठेवलं। सुभाष मोठे, शर्मिला साळुंखे, दीपाली पवार, अक्षय कुमार ठिकणे नवे अधिकारी असणार। एकही आरोपी सुटता कामा नये, कुणावरही दयामाया करू नका। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा बीड पोलीस अधीक्षक आणि सीआयडीच्या अधिकाऱ्यांना फोन। आतापर्यंतच्या तपासाचा घेतला आढावा। तपासणी काय सुरू ते आम्हाला समजलेलं नाही। आरोपींना सोडणार नाही असं आम्हाला आश्वासन दिलंय। एसआयटीचे प्रमुख तेली तपासाबाबत माहिती देतील, तर आंदोलन पुढे ढकलण्याबाबत एसआयटीकडून मागणी। धनंजय देशमुखांची माहिती। शासनाने बीड हत्या प्रकरण गांभीर्याने घेतलंय। सरकार आरोपींना पाठीशी घालत नाही, कुणीही तपासातून सुटणार नाही। उपमुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही। मस्साजोगमध्ये धनंजय देशमुखांचं पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन। हत्या प्रकरणात योग्य न्याय मिळावा, तपासाची माहिती द्या, देशमुखांची मागणी। आरोपी सुटले तर धनंजय मुंडेंच्या टोळीचं जगणं अवघड करणार, जरांगेंचा इशारा। खंडणीतील आणि खुनातील आरोपी एकच, त्यांच्यावर मोकोका लावा, जरांगेंचं वक्तव्य। आमच्या मागण्या मान्य करा, अन्यथा सगळं गाव आत्मदहन करणार, मस्साजोगमधील गावकऱ्यांचा इशारा। 4 दिवसांपासून आमचं कुटुंब तणावात, आमच्या कुटुंबाचा जीव गेल्यावर प्रशासनाचे डोळे उघडणार का? संतोष देशमुखांची मुलगी वैभवी देशमुखांचा संतप्त सवाल। पवनचक्कीतील वादापासून भीती वाटते असं संतोष देशमुख म्हणायचे। भांडण झाल्यापासून देशमुख अस्वस्थ, त्यांना सारखे फोन यायचे। संतोष देशमुखांच्या पत्नीची TV9शी बोलताना माहिती। वाल्मिक कराडवर का मकोका लावत नाही? खासदार बजरंग सोनवणेंचा राज्य सरकारवर निशाणा। मुख्यमंत्र्यांसह शहांना भेटून सीबीआय चौकशीची मागणी करणार। बीड जिल्ह्यात 14 ते 28 जानेवारीपर्यंत जमावबंदीचे आदेश। कोणतीही घटना किंवा तणाव निर्माण होऊ नये म्हणून जमावबंदी। मुख्यमंत्री फडणवीस आणि अजितदादांनी कठोर भूमिका घेणं गरजेचं। दोषींना शिक्षा देण्यात सरकार अपूर्ण पडतं तर इतिहास कधी माफ करणार नाही, रोहित पवारांचं ट्विट। भरत गोगावलेंना रायगडचं पालकमंत्रीपद मिळावं अशी शिवसेनेची भूमिका। उदय सामंत यांची प्रतिक्रिया। रायगडचं पालकमंत्रीपद कुणाकडे जाणार याकडे लक्ष। राज्यातील शिक्षकांमध्ये प्रचंड गुणवत्ता, त्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देऊन चांगलं परिवर्तन घडू शकतं। शालेय शिक्षणात महाराष्ट्र पुन्हा आघाडीवर येणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून विश्वास व्यक्त। उद्धव ठाकरेंनी आतापर्यंत मोदी शहांवर खालच्या भाषेत टीका केली, त्यामुळे फडणवीस यांना भीक घालतील असं वाटत नाही। रामदास कदम यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल। मुंबईत शाखा प्रमुखांसह सर्व पदांवर नव्यानं नियुक्त केली जाणार। 23 तारखेला शिवसेना महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडणार, शिवसेना नेते रामदास कदम यांची माहिती। ठाण्यातील संस्कृती आर्ट फेस्टिव्हलला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची उपस्थिती। ठाणेकरांचा सूर चांगलाय, फडणवीसांकडून ठाणेकरांचं कौतुक। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पर्यटन विकास आराखड्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाची बैठक घेतली। प्रलंबित कामं मार्गी लावण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना। मंत्र्यांच्या बंगल्यावरील उधळपट्टीला लगाम लागणार, शासकीय निवासस्थानावरील अधिकचा खर्चाच्या तक्रारींची मुख्यमंत्र्यांकडून दखल, सूत्रांची माहिती। तर नव्या अधिकाऱ्यांची नावं खासगी सचिव म्हणून दिली जात असल्याची सूत्रांची माहिती। शरद पवार दुपारी 12:30 वाजता पत्रकार परिषद घेणार। वायबी चव्हाण सेंटरवर शरद पवार पत्रकार परिषद घेणार। पवार काय बोलणार याकडे लक्ष। काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नेमणूक करण्यासाठी हालचाली सुरू, हायकमांडकडून पृथ्वीराज चव्हाणांच्या नावाची चर्चा। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी नेमणूक होणार असल्याची माहिती। सिडकोच्या घरांच्या लॉटरीत मुदतवाढ देण्याची शक्यता। सिडकोमध्ये एकच कुटुंब 2 घरं घेऊ शकतील असा निर्णय घेणार। सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट महत्त्वाचा निर्णय घेण्याची शक्यता। बांगलादेशी आणि रोहिंग्यांना आम्ही बाहेर काढणार, बांगलादेशी आणि रोहिंग्यांबाबत मंत्री नितेश राणेंची भूमिका। बदलापूर शहरात पुन्हा एकदा गॅस गळती, संपूर्ण शहरात पसरला रासायनिक गॅस। बदलापूरकरांना गॅस गळतीमुळे घशांचा त्रास। पुण्याच्या लोणी काळभोरमध्ये विद्यार्थ्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी, विद्यार्थ्यांच्या टोळक्यांकडून तिघांना बेदम मारहाण। सीसीटीव्ही व्हिडिओ समोर। यूजीसी एनईटीची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द। 85 शाखेच्या 3 जानेवारी ते 16 जानेवारीपर्यंत परीक्षा, त्यातील केवळ 15 जानेवारी रोजी होणारी यूजीसी नेट परीक्षा रद्द। नवी तारीख लवकरच जाहीर होणार। वाहतूक कोंडीत पुण्याचा देशात 4था क्रमांक। टॉमटॉम ट्रॅफिक इंडेक्सच्या अहवालातील वास्तव समोर। वाहतूक कोंडीत पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता पहिल्या क्रमांकावर।
वाशिम जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा संपन्न. जिल्हा परिषद सदस्य अध्यक्षांना मुदतवाढ देण्याचा ठराव. लवकरच हा ठराव सरकारकडे पाठवण्यात येणार. सरकार भारतीय स्थापना दिनाच्या 47व्या वर्धापन दिनानिमित्त कल्याण डोंबिवली क्षेत्रातील मान्यवरांचा सहकार भूषण पुरस्कारानं गौरव. कल्याण डोंबिवली महानगर जिल्ह्याच्या वतीनं सहकार क्षेत्रात महत्त्वाचं योगदान देणाऱ्यांचा सन्मान. ठाणे जिल्ह्यातील मुरबाडच्या प्रसिद्ध म्हसा यात्रेसाठी पोलीस यंत्रणा सज्ज. ड्रोन, सीसीटीव्ही आणि वॉच टॉवरद्वारे यात्रेवर राहणार करडी नजर. धुळ्यातील कुमारनगर भागात सिंधी बांधवांकडून लाल लोही उत्साहात साजरी. संक्रांतीच्या पूर्वसंध्येला दरवर्षी हा सण साजरा केला जातो. धुळे शहरातील श्री शाकंभरी माता मंदिरात शाकंभरी पौर्णिमेनिमित्त जन्मोत्सव साजरा. मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी. धुळे शहरात 26 जानेवारीपासून एका दिवसाआड पाणी पुरवठा होणार. सध्या शहरात 3 ते 4 दिवसाआड पाणी पुरवठा होतो. जळगावच्या जामनेर तालुक्यातील तोंडापूरसह परिसरात रानडुकरांचा धुमाकूळ. रानडुकरांकडून 2 एकरावरील मका पिकाचं नुकसान. वन विभागानं भरपाई द्यावी, शेतकऱ्यांची मागणी. जालन्यातील गाढे सावरगावमधील शेतकऱ्यानं 2 हेक्टर मोसंबी बागेवर चालवली कुऱ्हाड. फळगळती आणि भाव नसल्यामुळे शेतकरी संकटात. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचे दर घसरले. कांद्याला प्रति क्विंटल सरासरी 1700 ते 1800 रुपयांचा दर. जळगाव तालुक्यातील चिंचोली गावात मजूर मिळत नसल्यानं शेतकरी अडचणीत. तूर कापणीसाठी आणि काढण्यासाठी मजूर नसल्याचं चित्र. शेतकरी वर्गात चिंता. सिंधुदुर्गच्या वेंगुर्ले तालुक्यातील आडेली गोपीनाथवाडीत 20 फुटी लाल भेंडीचं झाड विकसित. डॉक्टर अनंत प्रभू आजगावकर यांच्या कामगिरीची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद. पुण्यातील तिकोना किल्ल्यात 1.5 वर्षाच्या चिमुकल्याने केला सर. चिमुकल्याच्या व्हिडिओ समोर मीडियावर व्हायरल.